त्याच्या नटण्याला देव किंमत देत नाही, अंतरंग नटलेलं असलं पाहिजे त्याच्या भक्तीनं. देवासाठी वेड झालं पाहिजे, देवासाठी वेड. राधा कन्हैयासाठी वेडी होती आणि कन्हैया सुद्धा राधेसाठी वेडा होता. 16,108 बायका होत्या. तुम्हारे लिए कोई और होता तो हम तुम्हारे लिए क्यों रोते. माझ्या मनात तुझ्याशिवाय जर दुसरं कोणी असतं तर मी तुझ्यासाठी रडलो नसतो. रडणारी माणसं कमजोर असतात असा त्याचा अर्थ अजिबात नाही. 1000 वेळेस राधा म्हणल्याच्या नंतर जेवढं पुण्य पदरात पडतं ना तेवढं, 1000 वेळेस कृष्ण म्हटल्याच्या नंतर जेवढं पुण्य पदरात पडतं ना तेवढं पुण्य एकदा राधा म्हणल्यावर पदरात पडतं. लोकांनी राधेचा अर्थ चुकीच्या दिशेनं लावलाय. राधा म्हटलं की वेगळं अर्थ त्यांनी लावलाय, पण राधा शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे. राधा राधा होती. एवढं प्रेम करायची कन्हैयावर, माहिती तुम्हाला, एवढं प्रेम करायची की तेवढं प्रेम जगात कुणीच केलं नाही कृष्णावर. कन्हैयाला विचारलं, माझं प्रेम तुझ्यावर आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, प्रेम आहे असं म्हणतोस, तुझ्या प्रेमाचा नेमका अर्थ काय समजायचा. कन्हैयाचं काय सुंदर होतं, राधे मी तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ तू भक्तीचं स्वरूप आहे. रात्र रात्रभर राधा रडायची कन्हैयासाठी. एके दिवशी कन्हैयानं विचारलं, राधे एवढं प्रेम करतेस माझ्यावर, किती प्रेम आहे, एक वाक्य सांगू. इकडे बघा, बरेच लोक म्हणतात तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर सांगा. इकडे बघा, माझा राग येईल ताई. जे सांगितलं जातं ते प्रेम नसतं, जे बोलून दाखवलं जातं ते प्रेम नसतं. प्रेम नाही सांगता, बोलता, दाविता, दाखवता येत नाही, सांगता येत नाही आणि बोलता येत नाही ना, त्याचं नाव प्रेम असतं, हे लक्षात ठेवा. राधेनं उत्तर दिलं होतं, एवढंच आहे कन्हैया, मैंने प्यार का मतलब बस इतना जाना है, तुम्हारी खुशी से बढ़कर बस कुछ खुशी नहीं है. माझ्या प्रेमाचा मतलब एवढाच आहे, तू खुश आहेस ना, तुझ्या समाधानामध्ये माझं समाधान. पण एकदा कन्हैया म्हणलाच, राधे नाहीच, सांगच तुझं माझं किती, माझ्यावर किती प्रेम आहे. आता राधेचं उत्तर आहे का, राधेनं सांगितलं, कन्हैया माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे जर सांगायचं असेल तर ते सांगता येणार नाही. मग त्यासाठी एकदा तुला राधा व्हावं लागेल, तर कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. ऐका, जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यूं रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे. राधा म्हणत होती, कन्हैया माझं किती प्रेम आहे तुझ्यावर हे तुला नाही कळणार, आणि माझं प्रेम जर कळून घ्यायचं असेल तर तोंडानं सांगितल्यावर प्रेम कळत नसतं. त्यासाठी तुला एकदा राधा व्हावं लागेल. तू राधा झाल्याच्या नंतर कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. असं काय कळणार माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, असं कळणार नाही. त्यासाठी तुला राधा व्हावं लागेल. काय म्हणते राधा, ऐका. क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है. क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है,
नहीं है। एक बार जरा तुम आंसू बहा कर देखो सावरिया, राधा यूं रो रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो राधा कहे। रडते आणि राधा रडत रडत म्हणते, कन्हैया कन्हैया काळजी करू नकोस, कन्हैया माझा जीव गेला तरी चालेल, पण कन्हैया माझं शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम राहील. भरोसा आहे ना माझ्यावर, विश्वास आहे ना कन्हैया तुझा? हा राधे तुझ्यावर विश्वास आहे. राधा म्हणते, भरोसा करते हो तो बेफिक्र रहो कन्हैया, भरोसा करते हो तो बेफिक्र रहो कन्हैया, मर जाओगे मगर तुम्हें धोखा नहीं देंगे. एखाद्या वेळेला मरून जाईल पण मी तुला धोका देणार नाही. पण राधेचं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे तुला कळणार नाही. त्यासाठी तुला राधा व्हावं लागेल कन्हैया. किती प्रेम आहे हे शब्दात नाही सांगता येत रे देवा. जब कोई सुनेगा ना तेरे मन के दुखड़े, आने सुन सुन करके होंगे दिल के टुकड़े. जब कोई सुनेगा ना तेरे मन के दुखड़े, जब ताने सुन सुन के होंगे दिल के टुकड़े. एक बार जरा तुम ताने सुनकर देखो सावरिया, राधा यूं रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे. राधेचं प्रेम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. राधा म्हणते, कन्हैया खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर, खूप प्रेम. खरं सांगू, असं म्हणतात की प्रेमानं जग जिंकता येतं, प्रेमानं जग जिंकता येतं. पण प्रश्न असा आहे, प्रेमाने जर जग जिंकता येतं मग त्या व्यक्तीला का जिंकू शकत नाही ज्याच्यामध्ये सगळं जग आपलं सामावलेलं असतं? किती प्रेम असेल सांगा. कन्हैयाचा शब्द आहे. कन्हैया सांगतोय, राधे तू काळजी करू नकोस, आयुष्यभर मी तुझा म्हणून राहील, जगामध्ये तुझं आणि माझं नाव निघेल. लग्न झालं नाही तरी मी तुझ्या सोबत राहीन हे माझं वचन आहे. लग्न झालं नाही तरी मी तुझ्या सोबत राहील हे माझं वचन आहे. तू लोकांसाठी कशी जरी असलीस तरी माझ्यासाठी तू प्रिय राधाच राहशील हा माझा शब्द आहे. काय म्हणते राधेचे पुढचे शब्द ऐका, किती सुंदर लिहिते राधा. हो पनघट पे मधुबन में वो इंतजार करना, पनघट पे मधुबन में यूं इंतजार करना. कहीं शाम तेरे खाते वो घुट घुट कर मरना, कहीं शाम तेरे खातिर यूं घुट घुट कर मरना. पनघट पे मधुबन में वो इंतजार करना, कहीं शाम तेरे खाते वो घुट घुट कर मरना. एक बार किसी का इंतजार करके देखो सावरिया, राधा यूं रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे. एक बार तू राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहे. रडते राधा आणि कन्हैयाला म्हणते, कन्हैया तुला माहित नाही प्रेम काय असतं. जिवंतपणी जर मरण बघायचं असेल ना तर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करून बघ, मग कळत असतं आठवणीचा त्रास काय असतो ते. कधी जर प्रेमच केलं नसेल तर तुला काय माहित प्रेम काय असतं ते. रडते
आणि रडून सांगते की तुझं माझं प्रेम तुला माहित नाही की नाही. किती सुंदर आहे हे सगळं. दिवसभर चाललं तरी संपू वाटत नाही, एवढं सुंदर आहे. याच्यातून बोध आहे, लीला केल्या देवानं, पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकवलंय, आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय, आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतंय. आपल्या लोकांनी काय केले महाराज, प्रेम शब्दाचा अर्थ वेगळा करून टाकला. लोकांनी तुम्ही जो अर्थ प्रेमाचा करताय ना, तो अर्थ प्रेमाचा नाही. इकडे मला हा व्यक्ती फार आवडतो, हे प्रेम आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं, हे मला आवडतात, हे प्रेम आहे. पण इकडे लक्ष द्या, कोणीतरी आवडणं हे प्रेम नाही, तर त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणं हे प्रेम आहे. आवड बदलत राहील माणसाची, रोज आवड बदलत राहील. आवडीला किंमत नाही, एकनिष्ठतेला किंमत आहे. राधेचा कन्हैयाचा प्रसंग त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. चोऱ्या तर देवाच्या चालूच होत्या, घराने तर चालूच होते. अनेक पद्धतीचे घराने भगवान परमात्मा करत होता. एका गवळणीने विचार केला की बस कृष्णाचे बेन आता गावात राहायचंच नाही, गावात राहायचं नाही. गेली एकदा सांगून येते म्हणले, कृष्णाच्या दारात यशोदे बाहेर ये, यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आली. काय ग काय ग काय, तुझ्या कृष्णाला नीट समजून सांग, माझ्या जर घरी आला तर पाय मोडून टाकेन, बाकीच्या बायासारखा मला समजू नकोस. लाज वाटते का तुला? अजून का लाज नाही तुझ्या मना? आता इकडे बघा एक मिनिट. लाज नाही तुझ्या मना म्हणल्यावर यशोदेचे डोळेच भरून आले. यशोदेने कृष्णाच्या आजारानं बसलं, म्हणजे बसित का? अरे तुझ्यामुळं गावातल्या बाया माझी लाज काढायल्यात. इकडे बघा, तुझ्यामुळं गावातल्या बाया माझी लाज काढायला लागल्यात. हे काय मला माहिती का, ज्या लाज काढत्या त्या बिनलाजी असते. आता काय करावा, गप रे गप, मरण गपची बसणं नाही नाही, लाज काढत्या त्या बिनलाजी असत्या. आता तर बाई तनतनच करायली. आधीच तर बाईला कंपनीनंच रिवर्स गिअर दिलेला नव्हता, कळायला लागले का? रिवर्स नावाचा गिअरच नव्हता बाईला. आता तर तनतन करायली, मी बिनलाजीन मी बिनलाजीन मी बिनलाजीन. नीट गेली की नवरा बी तसलाच होता, वचन मोडी बोलिले ते असलाच. त्याला चलान भरा, उचला आणि पसारा भरा, गाडी झुपा, गाडीत टाका पसारा आणि चला, इथं नाही राहायचं, मायबापाच्या चला, टपरी टाकून. लय घुलून घुलून माणसं बायाने सासरोडल्या नेलेत. काय सांगावं तुम्हाला, लय माणसं नेले सासरोडला राहायला घुलून घुलून. इथं नाही राहायचं आपल्याला, चला. अगं ते म्हणायचं नको, अजिबात ऐकायचं नाही. गाडी भरली की गावाच्या बाहेर. इकडे बघा ना, कृष्णाला कळालं. कृष्ण म्हणला असं एक 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 माणूस जर गाव सोडून गेलं तर गोकुळ वस पडन आपलं, वस पडन गोकुळ आपलं. कृष्णाने तिच्या नवऱ्याला एवढी तहान लावली, एवढी तहान लागली, एवढी तहान लागली ना, सांगताच येत नाही. भगवान परमात्मा, इकडे बघा, भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या बाईला एवढी तहान, ते म्हणली, बाई म्हणली मालक काय बी करा पण पाणी आणून द्या. त्यानं गाडी साईडला लावली. खेड्यातलं होतं आपलं, गमजा असं खांदे उपरनं टापर बांधलेली, अशी टापर बांधणं कळलं तुम्हाला? टापर त्याला काय म्हणते? टापर बांधलेली, बरोबर आहे का नाही? हा, असं बांधलेले, अशी मस्त टापर बांधलेली. त्याने सोडली, इकडे बघा ना, मस्त सोडली, गाडी साईडला लावली. हिर होती, हिरीत गेलं, खाली गेलं, पाण्यात हातपाय धुतले, जुनी पद्धत. उपरनं वर केलं, तोंडावून पाणी फिरविलं, तांब्या भरला. त्याच्याजवळ ते होतं ना कमंडोलू, ते पाण्यानं ते भरलेला, बरोबर आहे का नाही? ते कमंडोलू घेतला, पाण्यानं भरलेला तिथं घ्या. तवर तर इकडं देवानं हुबेहुबीच्या नवऱ्याचं रूप धारण केलं, हुबेहूब नवऱ्याचं रूप. आणि 10 पाटाकीतच आला. ती म्हणली, माय मालक काय झालं? तुझं कुकू चांगलं होतं म्हणून वाचलो. हा मालक, झालं काय? हिरीत भूतया. हिरीत काय? भूतय. आणि मायासारखं दिसतंय. आणि मला म्हणत होतं येतो तू या मागण, खाऊ का तुला? येईन बघ, येऊ द्या बरं म्हणली. चपलानं तोंड हाणते. हा मग जमलं म्हणलं, आता काय अडचण नाही. आणि या बाईचा खरा नवरा आला ना, बघितलं, गाडी गेली, बायको गेली. अरे गाडी आहे, अरे गाडी आहे, लखन गाडी. ती हाका मारायला इकडून, अरे गाडी रे गाडी. ती वरचं काय मला माहिती का, तुला म्हणलो होतो. ती म्हणली, ए कशाची गाडी बायको रे? चपलानं तोंड हाणी. ते मला शबास, माहीत बायकून मला हानीन म्हणते. अवघड झालं म्हणला. अगं ती कोण आहे? ती कोण आहे? आता काय करावं म्हणलं,
पण आता कसं बी असलं तरी बायको गेली म्हणले ग बसल का हाताला धरण खाली ओढत बघायचे म्हणतो दाखव का म्हणून तवर तर देवानं तिसरं रूप धारण केलं आणि गाडी नंदाच्या दारात दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ गाडी नीट नंदराजाच्या दरबारात गेली ती तिघं बी तिथं गेले इकडे बघा ना तिघं सारखेच नंदराजानं सांगितलं इथून त्या मंडपाच्या पलीकडे ज्याची उडी हाणीन त्याची गाडी आणि बायको ह्या दोघांनी उडी हाणल्या ज्याची खरंच गाडी होती ते म्हणला झाला संसार झाला गेला म्हणला लेकरं बाळ झाले म्हणला झालं काय नाही म्हणला एवढं काय कमर मोडून घेण्यापेक्षा बायको गेलेली बरं ते म्हणला राजे साहेब माझी नाही म्हणला बायको माझी नाहीच म्हणला आपली उडी बी जात नाही आणि बायको बी नको म्हणला कमर मोडून घेण्यापेक्षा नको संसार झाला गेला नंदाच्या लक्षात आलं ह्याचीच गाडीन बायको दिसायला लागली त्याच्या हातात दिली म्हणजे सांभाळ पण कुटाना लक्षात आलं तुमच्या हे दिसायला तिघं बोला की सारखेच होते ना सारखेच इकडं बघा माझ्याकडे आता त्या बाईला मेळ लागा ना आपला कोणता आहे गोंधळ झाला ना नेमका आपला कोणता आहे आणि मग शेवटी ही बाई यशोदेकडे गेली तिथंच कृष्ण साईडला लोणी खात होता तुम्ही चित्र डोळ्यासमोर बघा आणि बाई गेली पाय धरली आत्या चुकलं माझं काही बी करा पण ह्या तिघातला माझा मला ओळखून द्या कृष्ण तिथंच होता ते मला तुला म्हणलो होतो आई दुसऱ्याची लाड काढणारी बिनलाजी असती हाय का नवऱ्याचा पत्ता बिनलाजी कुठली याचे किती जरी चरित्र सांगितलं तरी कमी पडेल असा हा कृष्ण परमात्मा मग एके दिवशी यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी मुख पसरणी करतो मुख पसरणी करतो खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या करू नको बाबा अनेक पद्धतीने प्रयत्न केले समजावून सांगितलं पण देव ऐकायला तयार नाही मग आई तुझी काय इच्छा आहे माझी एकच इच्छा आहे काय इच्छा आहे उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना चालतंय आई काय हरकत नाही भगवान परमात्मा माडीवर गेले तिकडे का माडीवर माडी असाय जुन्या काळात देव माडीवर गेले आणि आवाज दिला ए बोबड्या सुदाम्या मधुमंगल बोबड्या तिकडून म्हणला काय रे कृष्ण अरे आरच्या आपलं हे अरे यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या चला गाई घेऊन चला रानात जायचंय काना ढवळी आली कान्हा पवळी आली सगळ्या गाई जायचंय रानात सगळ्याला आवाज दिला आणि सगळे गोपाळ गाई घेऊन आता सकाळी सकाळी नंद राजाच्या दरबारावर हजर झाले यशोदा मातेनं हात धरला कन्हैयाचा हात धरला आणि पेंड्या जवळ दिला आणि सांगितलं पेंड्या जवळीच खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा भगवान रानात गेले खेळ खेळायला लागले अनेक पद्धतीचे खेळ खेळले आणि अनेक पद्धतीचे विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी अनेक पद्धतीचे खेळ आणि खेळ खेळत असताना चेंडू फळीचा खेळ होता देवाला त्या ठिकाणी चेंडू फळीचा खेळ देवानं जी चेंडू मारला नीट यमुनेच्या एका डोहामध्ये त्या ठिकाणी चेंडू मारला चेंडू मारल्याबरोबर त्या ठिकाणी बास ते भगवान परमात्मा चेंडू आणण्याकरता डोहाच्या दिशेने जात आहेत त्याला सगळे गोपाळ म्हणतात देवा तिकडे जाऊ नको अरे उडी मारू नको देवा का तो कालियाचा डोहा आहे देवा तिथं कालिया राहतोय देवाला तर हेच करायचं होतं ना कालिया मुक्त यमुना करायची होती उडी मारू नको म्हणल्याबरोबर देवानं कन्हैयानं उडी मारली आणि सगळे गोपाळ गोकुळाशियांना बोलवतात यशोदा मोठमोठ्या नडतेने यशोदेला सांगायला जातात यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला आणि मग सगळे येत आहेत
देवानं कालिया सोबत युद्ध केलं, कालियाचं मर्दन केलं आणि यमुना कालिया मुक्त केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग आता सगळे गोपाळ त्या ठिकाणी गावामध्ये आले. इकडे लक्ष द्या, गावामध्ये आले. एके दिवशीचा प्रसंग, बरेच दिवस मध्ये गेले आणि बरेच दिवस गेल्याच्या नंतर एके दिवशीचा प्रसंग असा झाला की कुठंतरी तळलेले पदार्थ, लाडू, करंजा, पापडी हे सगळं दिसतंय. त्यावेळेला कन्हैया विचारतोय सवंगड्यांना, काय रे आज आपल्या गावात? कन्हैया, आपल्याकडं ना दरवर्षी इंद्राची पूजा करावी लागते. इंद्राची, कुणाची पूजा? इंद्राची. का? इंद्र पाऊस पाडतो ना, त्याच्यामुळे त्याची पूजा करायची असते. त्यावेळेला देवानं सांगितलं अजिबात नाही. मीटिंग भरवली गोकुळात, सांगितलं यावर्षी मीटिंग भरवली देवानं आणि मीटिंग, अरे तळलेले चाऊ सगळं आला ना, बरोबर आहे का नाही? मीटिंग भरवली देवानं आणि मीटिंग भरवून सांगितलं यावर्षी आपल्याला इंद्राची पूजा करायची नाही, तर यावर्षी आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची आहे. कन्हैया काही काढू नकोस, नाही मी सांगतो ते करा. आणि सगळे गोपाळ आणि कृष्ण कन्हैया जात आहेत, कारण तिथं गायी चरत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला चारा खाल्ल्यामुळे दूध मिळत आहे. म्हणून गोवर्धनाची पूजा करायची ठरवली. सगळ्यांनी त्या ठिकाणी चौकून काठ्या लावल्या, देवानं करंगळी लावली आणि गोपाल कृष्ण भगवान की जय जयकार केला. गोवर्धन उचलला गेला आणि देवानं करंगळी लावली. तेवढ्यामध्ये अहंकार झाला गोपाळांना. कशाचा? गोपाळ म्हणायला लागले काय की अरे तू आम्ही काठ्याला करंगळी काढून घे. देवानं काढली नाही, जरा ढिली केली, काट्या सगळ्या मोडून गेल्या. लक्षात आलं आपल्या काट्याचा उपयोग नाही, देवाच्या करंगळी उभे. आणि मग खाली टेकलं आणि सर्वांनी त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अतिशय आनंदानं गोकुळवासियांनी गोवर्धनाची पूजा केली. अशा पद्धतीनं शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला ही कथा वर्णन करून सांगतात. गोवर्धन पूजेपर्यंतची कथा त्या ठिकाणी वेळ झाला का? आजची कथा या ठिकाणी विराम घेते. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. उद्या आपल्याकडे खरं म्हणजे लग्न सोहळा आहे, रुक्मिणी स्वयंवराची कथा आहे. आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी खरोखर लग्नही आहे. सगळ्या लग्नवासियांनी 3:30-4च्या दरम्यान सगळी तयारी करून घरातल्यानी ठेवायची आहे. ज्या वेळेला तिकडं काय जे असेल ते तिकडं, फक्त ते घरातले असतील ना सगळे ते वाजवू नका बरं का. कथा चालू असताना हळद लागायली धडड असं काही वाजवू नका एवढं, नाही तर विक्षेप व्हायचा सगळा, एवढीच विनंती आहे. बाकी तिकडं करून घ्या. आणि सगळं झाल्याच्या नंतर ज्यावेळेला रुक्मिणी स्वयंवराची वेळ येईल कथेमध्ये, त्यावेळेला मग जसं आपण झाकी आणतो त्या पद्धतीनं त्यांना घेऊन येऊ, स्टेजवर लग्न लावून टाकूया. आनंदानं प्रेमानं लग्नाला जसं यायचं असते तसं या. आता काही तुम्हाला सांगायची गरज नाही ही साडी घाला ती साडी घाला, कोणती घाला, कारण उद्या लग्न घरातलं असल्यामुळं वेगवेगळ्या कलरच्या साड्या. तुम्हाला एक कलर कुठला सांगू मी, बरोबर आहे का नाही महाराज? कारण तुम्हाला आहेराच्या साड्या असतील, सगळ्या वेगवेगळ्या असतील, तर मग कोणती तशी आम्ही नियमाप्रमाणे लाल साडी सांगत असतो. लाल साडी लग्नाच्या दिवशी घालून यायची असते. पण तुम्हाला एखाद्याला जे असतील त्या पद्धतीने आम्ही काही त्रास देणारे नाही. हे का साडी कोणती घाला, आमचं काही म्हणणं, मी काही तसा महाराज नाही. हे लाल घाला ठीक आहे, नसली तर बघा ते साडीचं काही का ना, पण आहेराचं तेवढं विसरू नका. एवढंच आहे, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? आहेराचं मात्र विसरू नका. लग्न त्यांचं असेल, आहेर मात्र भागवताला द्यायचं हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? आहेर भागवताला द्यायचा आहे. आणि त्या भागवताला दिलेले आहेराचे पैसे सगळे गोशाळेसाठी, गायीच्या सेवेसाठी जात आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत करतो. खरं म्हणजे 3च्या पुढं घड्याळ गेलं 3:30च्या, बरं का, 3:30च्या की लगेच चलबिचल सुरू होते, बरोबर आहे का नाही? चलबिचल सुरू होते बघा इकडं. आणि म्हणून अशा पद्धतीनं ती कथा त्या ठिकाणी सांगितली. 2 मिनटं गोवर्धनाची पूजा झाली. सगळ्या गोकुळवासियांनी आनंदानं त्या ठिकाणी नाच गाणं गायला सुरुवात केली. आपणही सर्वांनी 2 मिनटं उभा राहून परमात्म्याचं नामसंकीर्तन करूया. ऐका, 1 मिनटं बसा. आजच्या कथेला आमचे एकच सांगतो सूचना, निळकंठ महाराज काष्टे या ठिकाणी आले. जोरदार टाळी वाजून त्यांचं सर्वांनी स्वागत करा. काल त्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था आमची होती. या शेलूचेच आहेत. दुसरे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे परममित्र माऊली महाराज पुंगळकर, राधे दामणगाव इथं जवळच गाव आहे. कीर्तन झालं का इथं माऊलीचं? इथं कीर्तन झालं नाही का? इथं कीर्तन नाही झालं? आपल्या भागातले आळंदीचे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत माऊली महाराज पुंगळकर. उठा माऊली, सगळ्याला नमस्कार करा. टाळी वाजून जोरदार स्वागत या ठिकाणी माऊलीचं करा. आणि या ठिकाणी 2 मिनटं माऊली आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. एक मिनटं माऊली बोलतील. आपल्या जवळचे नामवंत कीर्तनकार आहेत, विनोदाचार्य, कर्नाटकापर्यंत प्रसिद्ध आहेत.
रामकृष्ण हरी. खऱ्या अर्थानं बाबाच्या समोर बोलणं हे माझं शक्य नाही, कारण महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरत असताना हे सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर गुरुवर्य साठे बाबांना. कारण कीर्तन करण्यासाठी आपली तेवढी टेस्ट डेअरिंगही नव्हती, पण बाबाची इच्छा आणि बाबांना एक हिंमत एवढी दिली की महाराष्ट्रामध्ये जगभर प्रसिद्ध करण्यासाठी मोठाला जरी सप्ताह असला, मोठ्या सप्त्यामध्ये सुद्धा आवर्जून माझं नाव टाकलं. त्याचं कारण एवढंच होतं की त्यांचं निस्वार्थ प्रेम. त्यांच्याकडं ज्या ज्या वेळेस मी त्यांना बोलावं आणि बोलत असताना त्यांना मला एकच सांगायचं, माऊली कुठलंही कीर्तन करत असताना, कथा करत असताना भगवंताची कृपा आपल्यावरती आहे आणि गुरुचा आशीर्वाद आपल्यावरती आहे हे समजून कथा कीर्तन करायचं. बाकी माणसाला कोणालाच घाबरायचं नाही. आणि त्यांचा शब्द आज महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरत असताना आशीर्वाद गुरुवर्य स्वामी मनीषानंदपुरीजी महाराजांचा आणि कायम साथ मला जर कोणी दिली असेल तर साठे बाबांना. भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करतो की असा त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं. आणि माझे 2 शब्द संपू. या ठिकाणी भागवताचार्य मारुती महाराज अंगट यांचे या ठिकाणी उपस्थिती, जोरदार टाळी वाजून त्यांचं आपण स्वागत करा. आणि 2 मिनिटं भजन होईल, नंतर आरती होईल. चला आता उभे राहा. गिरिराज धरण मैं तो तेरी शरण, मैं तो तेरी शरण. गिरिराज धरण मैं तो तेरी शरण, गिरिराज धरण मैं तो तेरी शरण. तेरी शरण प्रभु तुम्हारे शरण, तेरी शरण प्रभु तुम्हारे शरण. तुम्हारे शरण प्रभु तुम्हारे शरण, तुम्हारी शरण प्रभु तुम्हारे शरण. राज धरण मैं तो तेरी शरण, गिरिराज धरण मैं तो तेरे शरण. गिरिराज धरण मैं तो तेरी शरण. गिरिराज धरण मैं तो तेरी शरण. शाबाश. आरती आरती. ज्यांनी ताटा आणले त्यांनी लावा आरती. या गोपाल कृष्ण भगवान की जय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे बमो भवानी सहितं नमामि. जय हो जय श्री भागवता
श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरे चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता विविध तरुचे मधुर फल स्वादुर से जे स्वज्वल